बातमी मुंबईमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आणि या मोर्चासाठी आता पोलिसांनी परवानगी दिलेली आहे। धारावी टी जंक्शन इथं मोठ्या प्रमाणामध्ये त्यासाठी बॅनरबाजीही करण्यात आलेली आहे। आज मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडक पोलीस बंदोबस्त असणारे संध्याकाळी 4 वाजता ठाकरे गटाचा हा मोर्चा निघणार आहे। धारावी टी जंक्शनवर जोरदार यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे। धारावी टी जंक्शन पासून हा मोर्चा निघणार आहे आणि त्यानंतर अदानीच्या ऑफिसवर हा मोर्चा धडकणार आहे। त्यानंतर फटाका ग्राउंडवर सभा होणार आहे आणि या सभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते या ठिकाणी त्यांचं भाषण होणार आहे। धारावीसाठी आता ठाकरे मैदानात उतरले, त्यावरून राजकारण चांगलंच तापू लागलेलं आहे आणि बॅनरबाजी त्यासाठी करण्यात आली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। धारावीचा पुनर्विकास अदानी उद्योग समूह करणार आहे, परंतु यालाच विरोध होत असल्याचं पाहायला मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं याला विरोध करण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने आज विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। धारावीच्या टी पॉईंट या ठिकाणावरून हा मोर्चा निघणार आहे आणि बीकेसीचा फटाका मैदान जे आहे त्या ठिकाणी सभा होणार आहे आणि याची सांगता होणार आहे। त्या अनुषंगाने धारावी टी पॉईंट या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त असणार आहे। तर रस्त्याच्या दुतर्फा मोठी बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। दुपारी 3 वाजेच्या सुमारास हा मोर्चा सुरू होणार आहे आणि पटाका मैदानात मोठी सभा होणार आहे। महाविकास आघाडी घटक पक्ष जे आहेत त्यातले जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते या ठिकाणी येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। परवानगी जी होती ती रात्री उशिरा मिळालेली आहे, त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होण्याची सुद्धा शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई। भंडाऱ्याची उधळण म्हणजे